कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. कोपरगाव तालुक्यातील देलडे कोराळे परिसरात शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. शिर्डी प्रांत अधिकारी माणिकराव आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक सिन्नर महामार्गालगत उभारण्यात आलेल्या हॉटेल, घरे तसेच इतर अनधिकृत ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान कोपरगाव तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी कारवाईचे नेतृत्व केले आहे. तसेच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या उपस्थितीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने योग्य समन्वय साधून कारवाई पार पाडली आहे. महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे हटविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली आहे. जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने अनेक ठिकाणांवरील अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाई दरम्यान प्रशासनाचा मोठा पोलीस ताफा उपस्थित होता. प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे ही अतिक्रमण हटाव मोहीम कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत व सुरळीतपणे पार पडली. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. बातमी तुमचे प्राधान्य, आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव.